राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता आपण चाललोय खाली, जरा काय सामान विमान आणायचंय. वाटाणा 5 किलो बटाटे आणि मसाल्याची पुडी उधार. हे बिना कामाची पोरगी, हिला खाली जावत नाही म्हणून आम्हाला जायला लागते खाली बाबा. तर या भाजीवाला पण आपल्याला सामान घ्यायचंय फक्त बस. या बघा सगळे इथं क्रिकेट खेळतायत, चिखलात फुटबॉल खेळतात, ही लोक चिखलात क्रिकेट खेळतायत. बघा सगळं सामान घेऊन आलो आता आपण. याच्यात काय काय आहे हे बघा, टमॅटो, वाटाणा आणि बटाटा आणि हा मसाला. आता इथं लिहिलंय काय, शाही बिर्याणी मसाला, पण हा बिर्याणी नाही बनणार आहे आपल्याला बनणार आहे हा मसाला भात. असा बिर्याणीचा मसाला पडणार मसाला भातात. बघा याच्यामध्ये वाटाणा आणि बटाटा कापून घेतलेला आहे आणि इकडं मिरच्या वाटणार आहे ना. नाही असंच टाकू. आणि इकडं आपला तांदूळ पण तयार आहे. तांदूळ नाही, राईस. मग तांदूळ राईस एकच आहे ना. बघा आता तडका मारलाय, जिरं, कांदा, कढीपत्ता, लसूण. मधून हातून जरा लागेल. तांदूळ मस्त सुटसुट आता झालेला आहे. तांदूळ धुवून साफ सुधरा. आता हे कुकर मध्ये टाकायचं झाले. हा मसाला टाकायचा आता शाही बिर्याणी वाला. 2 चम्मच टाका. मी माझ्या अंदाजाने टाकते कारण मला एक्सपिरियन्स आहे म्हणून. आमचा भात जास्त म्हणून सगळं टाकते. आणि दादे अजून काय. आता हळद, शाही बिर्याणी मसाल्याच्या नंतर हळद, नंतर हा आमचा घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. आम्ही 3 चम्मच टाकणार आहे. हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे. थोडा बटाटा शिजला पाहिजे असा मऊ थोडासा. त्याच्यानंतर मीठ टाकावे. नमक. आपण मराठी ब्लॉगर आहे, नाकी जोडी. मी मराठी. त्याच्यानंतर तांदूळ धुतलेले टाकून घ्यावे. काय झालंय रे. पप्पांना दाखव, पप्पांना दाखव, पप्पांना दाखव. तू पहिला पाणी झालंय. पप्पांना दाखव. भाताची वाट लागली रे. झालं नाही का, पाणी जास्त झालं ते. नाही असाच पाहिजे, वालाच पाहिजे. कलतानी मिक्स कर बरं. कलतानी मिक्स कर ना. झालंय ना, शिजलाय ना. नाही तो मिक्स तर हा काढ बरं जरा. काय झालंय ना, शिजलाय ना, शिजलाय. टाक बरं याच्यात. असंच करत जायचं बघ. असं झालं पाहिजे. वालाच पाहिजे ना असा, नाही तर सुका व्हायचा आपला. पाणी जास्त टाकलं. बस 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 बस. झाल्यामध्ये 4 पिझ्झा स्लाइस.